बालमित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे श्रीराम लक्ष्मणाचे मिथिला नगरीकडे मार्गक्रमण. सिद्धाश्रमातील यज्ञ आनंदाने पार पडल्याचे बघून तसेच सुबाहूसह अनेक राक्षस मृत्युमुखी पडल्यामुळे आश्रमवासी अत्यंत आनंदात होते. श्रीराम आणि लक्ष्मण यांना त्यांनी खूप खूप धन्यवाद दिले. दोघांचा पराक्रम बघून आश्रमातील शिष्यही प्रभावित झाले होते. पण एवढा पराक्रम करूनही श्रीराम आणि लक्ष्मण शांत आणि नम्र होते. त्यांना अजिबात गर्व झाला नव्हता. काही दिवस आश्रमात राहिल्यानंतर एके दिवशी ते गुरु विश्वामित्रांकडे गेले आणि त्यांना हात जोडून परत अयोध्येत जाण्याची परवानगी मागितली. इतक्या दिवसात आश्रमात राम लक्ष्मणाचे अनेक मित्र झाले होते. सर्वांना राम लक्ष्मणाचा गोड स्वभाव फार आवडला होता. त्यामुळे दोघांनी ऋषींना परत जाण्याची परवानगी मागितली तेव्हा ते कुणालाच आवडले नाही. सर्वजण नाराज झाले. राम लक्ष्मणाने अजून काही दिवस आश्रमात त्यांच्यासोबत राहावे असे त्यांना वाटत होते. काही मित्र राम लक्ष्मणाभोवती गोळा झाले होते. श्रीराम लक्ष्मणाने अयोध्येला परत जायची परवानगी मागताच ऋषी विश्वामित्र त्यांना हसून म्हणाले, राम लक्ष्मण, तुम्हाला परत अयोध्येला जायची परवानगी मिळणार नाही, कारण मी तुम्हाला वैदेही राज्यातल्या मिथिला या राजधानीच्या शहरात नेणार आहे. ते कशासाठी गुरुवर्य? श्रीरामाने उत्सुकतेने प्रश्न विचारला. श्रीराम, ऋषी विश्वामित्र म्हणाले, मिथिलेचा राजा जनक मोठा पराक्रमी, प्रजाहितदक्ष आणि परम देवभक्त आहे. त्याच्या नगरीत प्रजा सुखात, समाधानात, आनंदात आहे. प्रजेला प्रिय असलेला हा जनक राजा स्वतः शेती करून धान्य पिकवतो. कष्टाचा परिपाठ त्याने जनतेला घालून दिला आहे. एकदा राजा जनक आपले शेत नांगरत असताना त्याच्या नांगराच्या फाळाला काहीतरी अडकले. त्याने खाली वाकून बघितले तर ती एक पेटी होती. त्या नक्षीदार पेटीत एक अत्यंत सुंदर कन्या होती. पेटीतील ती सुंदर कन्या बघून जनकाला फार आश्चर्य वाटले. शेतात पेटीत ही कन्या कुणी ठेवली असेल असा प्रश्न त्याच्या मनात उत्पन्न झाला. तो चहूबाजूला लांब लांबपर्यंत जाऊन आला, पण तिथे कोणीच नव्हते. आजूबाजूला गावही नव्हते. त्यामुळे ही कन्या कुणाची या प्रश्नाचे उत्तर त्याला काही मिळू शकले नाही. राजा विचारात पडला. राजा जनकाला मूलबाळ नव्हते. त्यामुळे स्वतः जनकानेच त्या मुलीला सांभाळण्याचा निर्णय घेतला. परमेश्वरानेच आपल्यासाठी ही सुंदर मुलगी पाठवली असे त्याला वाटले. राजा जनकाच्या महालात ती कन्या मोठ्या लाडात वाढू लागली. जनकाने तिचे नाव सीता असे ठेवले. राजकन्या सीता जसजशी मोठी होत होती तसतसे तिचे सौंदर्य खुलत होते. तिच्यातल्या गुणांचा विकास होत होता. गोड स्वभावाची खोडकर सीता सर्वांना जीव की प्राण वाटत होती. राजा जनकाची लाडकी कन्या जानकी आता मोठी झाली आहे. तिचे लग्न व्हावे अशी राजा जनकाची इच्छा आहे. त्यासाठी त्याने सीतेचे स्वयंवर आयोजित केले आहे. त्या स्वयंवरासाठी देशोदेशीच्या असंख्य राजपुत्रांना, पराक्रमी राजांना जनकाने आमंत्रण दिले आहे. श्रीरामा, त्या स्वयंवरात तू सहभागी व्हावेस अशी माझी इच्छा आहे. ऋषी विश्वामित्रांचे ते बोलणे ऐकून लक्ष्मणासह आश्रमातील राम लक्ष्मणाच्या सर्व मित्रांना फारच आनंद झाला. सर्वांनी आपला आनंद प्रकट केला. ऋषी विश्वामित्र मग श्रीराम आणि लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीच्या मार्गाला लागले. पायी प्रवास करत त्यांनी मिथिलेकडे मार्गक्रमण सुरू केले.